नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी अंतर्गत एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओचा मुख्य विषय हाच की यंदाचा म्हणजे 2026 वर्षाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नेमका कोणाला जाहीर झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, ज्याचा MPSC सरळ सेवा, टेट, शिक्षक भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती इत्यादी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत माहिती होवी याच उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजे 2026चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नेमकं हा पुरस्कार कोण देतं, या पुरस्काराचे नेमके 2026चे मानकरी कोण आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय आणि मागील काही वर्षांचे हे पुरस्कार विजेते कोण आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पुरस्काराचं स्वरूप काय आहे, बक्षीस काय आहे, पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची अपडेट देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया। 2026चा लोकमान्य टिळक पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे। हा पुरस्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्यामार्फत दिला जातो। या संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रोहित टिळक। पुरस्कार कधी प्रदान केला जातो तर हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला जातो। या पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे, म्हणजे सलग 1983 पासून हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। या पुरस्कार प्रदान करण्यामागचा उद्देश काय आहे संस्थेचा ते आपण आता जाणून घेऊयात। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। उद्देश हाच आहे की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचा, आदर्शाचा व स्वराज्याचा वारसा पुढे नेणाऱ्या आणि देशसेवेसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। हा मुख्य उद्देश या पुरस्काराचा आहे। पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता तर SM जोशी, ज्येष्ठ समाजवादी नेते व स्वातंत्र्य सेनानी यांना 1983चा म्हणजे पुरस्काराची सुरुवात झाल्याचा पहिलाच पुरस्कार 1983 सालाचा पुरस्कार देण्यात आलेला होता। यंदाचा म्हणजे 2026चा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर माननीय अजित डोवाल साहेब, जे भारताचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, यांना यंदाचा पुरस्कार घोषित झालेला आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे। 2026चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर अजित डोवाल, जे भारताचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त आहेत, त्यांना घोषित झालेला आहे। अजित डोवाल साहेबांबद्दल थोडक्यात परिचय आपण आता करणार आहोत। अजित डोवाल साहेबांकडे सध्याचं पद आहे भारताचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ते नियुक्त आहेत। 1988 मध्ये त्यांना कीर्तिचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। सैन्य दलात नसताना देखील कीर्तिचक्र मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी ठरलेले आहेत, म्हणजे सैन्य दलात नसताना कीर्तिचक्र मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी ठरलेले होते। आता आपण मागील कोणाकोणाला हा पुरस्कार राष्ट्रीय लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ते आपण आता पाहून घेऊयात। 2025 या वर्षी नितीन गडकरी साहेबांना हा पुरस्कार मिळाला होता। 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार मिळाला होता। 2023 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हा पुरस्कार देण्यात आला होता। 2022 मध्ये टेसी थॉमस यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। 2021 मध्ये डॉक्टर सायरस पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात आला होता आणि 2020 मध्ये सोनम वांगचुक यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। अशा रीतीने आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 2026चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नेमका कोणाला जाहीर झालेला आहे, पुरस्काराचे स्वरूप काय, बक्षीस काय देण्यात येतं, हा पुरस्कार नेमका कोणी सुरुवात केलेली आहे, पुरस्काराची सुरुवात कधीपासून झालेली आहे आणि यंदाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश संस्थेचा काय आहे, त्याचप्रमाणे मागील काही वर्षांचे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते नेमके कोण होते याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात ही चालू घडामोडी अंतर्गत माहिती आहे। जे विद्यार्थी MPSCच्या तसेच सरळ सेवा, तलाठी भरती, शिक्षक भरती, वन संरक्षक भरती
ची तयारी करणार असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील. आणि क्रीडा स्पर्धेसंदर्भात खेळाडूंची माहिती, खेळाडूंनी केलेली विशेष विक्रम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगत असतो व्हिडिओच्या स्वरूपात, जेणेकरून चालू घडामोडी अंतर्गत एखादा प्रश्न आला तर तो विद्यार्थ्यांना लगेचच समजेल आणि त्याचं उत्तर त्यांना कळेल. सध्या आपण राष्ट्रकुल स्पर्धा 2026च्या संदर्भात माहितीपर व्हिडिओ अपलोड करत आहोत. त्यामुळे अजून देखील चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मागील आपण विश्वचषक 2026 फिफा फुटबॉल संदर्भात देखील महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. चॅनलला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल, माहितीपर व्हिडिओ आपण अपलोड करत असतो ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असताना दिसत आहे. त्यामुळे लवकर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.